रत्नागिरी येथील प्रसिद्ध MKS ग्रुपच्या वतीनं चिपळूण येथील भोगाळे मैदानावर 11 ते 15 एप्रिल दरम्यान आयोजित कोकण महामहोत्सवाला सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल संयोजक जावेद मुजावर यांनी आभार मानले। कोकण महामहोत्सवाला उपस्थित असलेले चिपळूणकर, व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी, प्रोफेसर सर, 11 एप्रिल पासून आम्ही चिपळूणला कोकण महामहोत्सव इथे सुरू केला। खरं तर आमची सर्व टीम रत्नागिरीतून येऊन इथे एक महोत्सव मोठा साजरा करणं म्हणजे फार कठीण होतं, पण चिपळूणमधल्या काही लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं। बरेचसे नासिर खोत होते, ते अमोल सागवेकर होते, संदीप चिपळूणकर, कबीर कादरी, इथले नगराध्यक्ष, इथले आमदार, इथल्या काही सहकार्यांनी सगळं सहकार्य केलं। त्याच्यामुळे जे एवढं सगळं भव्य आपल्याला उभं करणं शक्य झालं। त्यामुळे आम्हाला खरं इथे रत्नागिरीहून इथे जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो आणि हा एवढा मोठा सक्सेस कार्यक्रम होतो, त्यामुळे आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानणं, त्यांचं ऋण व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे। हे ऋण व्यक्त करत असतानाच सर्वप्रथम आम्हाला हे एवढं मोठी नगरी जी यांनी उभी करून दिली ते कडवईचे कुळेकर डेकोरेटर्स यांचे मी आधी खास विशेष आभार मानतो। तसेच त्या इथे खेळण्या मुलांना जी खेळणी निर्माण करून दिली ते गणेश सुर्वे जे पुण्याचे आहेत, अम्युजमेंट पार्क त्यांनी उभं केलं, त्यांचंही मी आभार मानतो। तसेच खास करून जे पुणे, मुंबई, सांगली, बेळगाव, हैदराबाद, नागपूर, ठाणे इथून जे सर्व स्टॉलधारक आले आणि इथे जे आपल्या जिल्ह्यातले स्टॉलधारक आले त्यांचंही मी खास करून विशेष आभार मानतो। तसंच ज्यांनी याच्यात आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं, त्या चिपळूणकरांचं आणि ज्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मी एक आभार मानतो आणि थांबतो। 5 दिवस चाललेल्या या कोकण महामहोत्सवामध्ये सर्वपक्षीय नेते, अधिकारी वर्ग, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष करून चिपळूणकरांनी भेट देऊन शोभा वाढवली। महामहोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदानंद चव्हाण यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। तर चिपळूणमध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित केला तर त्याला उदंड असा प्रतिसाद मिळतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळते। एक चांगला कार्यक्रम गेल्या 5 दिवस आपण अनुभवलात। MKS ग्रुपनं आमच्या चिपळूणकरांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल MKS ग्रुप रत्नागिरीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना अशाच पद्धतीची सेवा पुनश्च एकदा मिळावी अशा पद्धतीची आजच त्यांना मी आग्रही विनंती करतो आणि आपल्या सर्वांना त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो। चंदू मयेकर, महेश मयेकर आणि लावणी फेम फैयाज मकानदार यांनी आपली अदाकारी पेश करून चिपळूणकरांची करमणूक केली। कमाल चिपळूणकर जोरदार टाळ्या वाजवू द्या फैयाज मकानदार साठी। इकडे वाजली रिंग, जावेद भावना कळलं पाहिजे ना की आपला फोन लागलाय, त्यांच्या कानात बारीक वाजली। ज्याला लागला तो रॉंग नंबर लागला, तो होता मराठी ऍक्टर। तेव्हा तुला सांगतो मला इथं चिपळूणमध्ये कोणतरी घेऊन जाणार आहे। अरे नाही म्हणजे कसं आहे, आपण तिकडे नाही गेलो तर त्यांना कळणार नाही। तेव्हा कोणाचा फोन, बायकोचा फोन असेल तेव्हा एक्सक्यूज मी, हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय, का बोलतोय, कशाला बोलतोय हे मला सांगा, मग मी सांगतो मी कोण बोलतो, का बोलतो, कशाला बोलतो ती। जावेद भाईने फोनच ठेवून दिला। मग आता ह्या बसमध्ये मी गोव्यावरून आपल्या रत्नागिरी चिपळूणला आलो। या बसचा पहिला ट्रेडर आमच्या पणजी डेपोमध्ये गोव्याला
ड्रायव्हरने 2-4 वेळा त्या गाड्या स्टार्ट करायचा प्रयत्न केला, काही गाडी चालू झाली नाही. मी ड्रायव्हरला म्हटलं, का हो ड्रायव्हर साहेब, चालू होते का मारू? काय धक्का गाडीला. आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना नगरसेवक राजू देवळेकर आदी मान्यवर तसंच कलाकार आणि हितचिंतकांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विजेत्यांना मोबाईल प्रदान केला. फक्त आणि फक्त आपल्यासाठी आणि त्याचा क्रमांक घोषित करण्यासाठी मी विनंती करतो राजू शेठ देवळेकर यांना. 8827 8827. तर यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करीत असताना बघूया कोण होतोय भाग्यवान विजेता, आजच्या अंतिम दिवसाचा तिसरा भाग्यवान विजेता. 9632. आणि आता पाहूया फयाज मकानदार यांनी सादर केलेल्या लावणीचं चित्रीकरण. जमलो बाबा बागेरी सखाची आली स्वारी उडविली ती पिचकारी सखाची आली स्वारी उडविली ती पिचकारी हात लाग घेरतल डोळीचा डोळीचा हात लाग घेरतल डोळीचा डोळीचा वाट लागो कोणा माझ्या चोळीचा हात लागो कोणा माझ्या चोळीचा. 5 दिवस चाललेल्या या महामहोत्सवाचा चिपळूणकरांनी मनमुराद आनंद लुटला. MKS ग्रुपच्या वतीनं चिपळूण येथे आयोजित कोकण महामहोत्सव यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल संयोजक जावेद मुजावर, अलिमिया काझी, सईद मुकादम, मुश्ताक खान, संदीप चिपळूणकर, शाहिद सावकार आदींनी समाधान व्यक्त करीत पुढील महामहोत्सव मे महिन्यात रत्नागिरी येथे घेण्याचा संकल्प केला. फयाज मकानदार आणि झीनत शेख या 2 कलाकारांनी उपस्थितांची चांगलीच करमणूक केली.